तर आज आपला नवीन सब्जेक्ट चालू होतोय. नवीन सब्जेक्ट पॉवर सिस्टम 3. ठीक आहे. PS3 पॉवर सिस्टम स्टेबिलिटी. पॉवर सिस्टम स्टेबिलिटी. ओके. आता ह्याचं सुरुवातीचं जे पहिलं लेक्चर आहे आपलं ते जरा महत्वाचं, कारण पहिल्या लेक्चरला तुम्हाला पुढे तुम्ही काय शिकणार आणि तुम्हाला किती कळणार फिक्स होते या सब्जेक्ट मध्ये. तर बघा, पॉवर सिस्टम स्टेबिलिटी हे ऐकल्यानंतर काय डोक्यात येतं तुमच्या? पॉवर सिस्टम स्टेबिलिटी ऐकल्यानंतर काय डोक्यात येतं? ठीक आहे. ओके. एररचा काय प्रश्न नाही तर ठीक आहे. सिस्टम स्टेबल पाहिजे, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट पाहिजे, बरोबर. आता त्याचा अर्थ काय बघा त्या गोष्टीचा. आता कसं असते आपल्या पॉवर सिस्टम मध्ये स्टेबिलिटी म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. पहिला जनरेशन डिमांड, म्हणजे आपण म्हणतो लोड. ओके. जनरेशन आणि डिमांड, लोड. ओके. तर ह्याचा बॅलन्स कायम साधायला लागतो ह्या गोष्टीचा. ओके. म्हणजे आपण ह्याला जर असं म्हटलं, हे बघा, ठीक आहे, असा हे बॅलन्स याचा कायम पाहिजे. जेवढे जनरेशन आहे तेवढे डिमांड असेल तर आपली फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते. म्हणजे बघा याचा अर्थ काय, हे कशासाठी, हे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते. आता काय ह्याचं म्हणणं काय, म्हणजे ह्या गोष्टीचा अर्थ काय की फ्रिक्वेन्सी डिपेंड कशावर असते, F इज इक्वल टू PN/120. तर असं याला समजून घ्या, एकदम बेसिक प्रॅक्टिकल गोष्टी आहेत या. PN/120. N म्हणजे काय, आरपीएम ऑफ जनरेटर. ठीक आहे, आरपीएम ऑफ जनरेटर, ठीक आहे. आता त्याच्यावर फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे. आता काय होतंय बघा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, एक गोष्ट तुम्हाला मी आधीच सांगितलेली आहे, शिकवलेली आहे. काय, ज्यावेळी जनरेटर बघा ह्याचा कसं असतं, ह्याला एक प्राइम मूवर असतो, प्राइम मूवर फिरत असते आणि हा प्राइम मूवर. ओके. प्राइम मूवर पॉवर आणि ही असते इलेक्ट्रिक पॉवर. तर प्राइम मूवर फिरायला लागला आणि त्याच्यातनं इलेक्ट्रिक पॉवर जनरेट व्हायला लागल्या. ठीक आहे, इलेक्ट्रिक पॉवर अशी जनरेट व्हायला लागली. तर प्राइम मूवरची पॉवर जेवढी आहे, समजा 5 MW. ओके, 5 MW पॉवर आहे प्राइम मूवरची. तेवढीच इलेक्ट्रिकल जर पॉवर आपण घेत असेल तर सिस्टम आपली काय असते, स्टेबल असते, नॉर्मल असते त्याच्यात, बरोबर. आता जर ही पॉवर कमी झाली, ही आपण घ्यायला लागलोय कमी, प्राइम मूवर इनपुट जास्त आहे, तर काय होते मग ह्याचा आरपीएम वाढते, आरपीएम
वाढते. ठीक आहे. आरपीएम वाढले की फ्रिक्वेन्सी वाढते. आता हे जनरेटरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं, तसंच हे आता आपल्या सिस्टमच्या बाबतीत विचार करा. जनरेशन मध्ये ज्यावेळी म्हणजे ह्या सिनारिओ मध्ये जनरेशन आणि डिमांड किंवा जनरेशन आणि लोड ज्यावेळी बॅलन्स असते, यावेळी काय होते म्हणजे ह्यांच्यात पॉवर फ्लो चाललाय व्यवस्थित एकदम, म्हणजे हा जेवढा जनरेट करायला लागलाय तेवढाच हा खर्च करायला लागला. ठीक आहे. आता काय होते, समजा लोड जर कमी झाला, लोड कमी झाला तर जनरेशन वाढतंय, पॉवर जास्त चाललंय सिस्टम मध्ये पण खर्च होईना. मग त्यावेळी काय होतंय, जनरेशन जास्त व्हायला लागलं की स्पीड जनरेटरचं वाढतंय. स्पीड वाढले की फ्रिक्वेन्सी वाढते. ठीक आहे. स्पीड वाढली की फ्रिक्वेन्सी वाढते. आता तशीच रिव्हर्स केस आहे. समजा लोड वाढायला लागले, ठीक आहे, लोड वाढायला लागला तर काय होते, स्पीड ड्रॉप होते आणि फ्रिक्वेन्सी पण ड्रॉप व्हायला चालू होते. मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रिक गाडीचं एक्झाम्पल विचार करा. ठीक आहे. डोक्यात कायम हे असलं पाहिजे, इलेक्ट्रिक गाडी. ठीक आहे. गाडीवर जर बसला माणूस तर काय होते, स्पीड कमी होते. लोड वाढला की स्पीड कमी होते. ठीक आहे. आणि गाडीवरनं समजा 10 माणसं ऑलरेडी बसलेली आहेत आणि ते हळूहळू उतरायला लागलेत तर गाडीचं स्पीड वाढते. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही लहान असताना मला हे तुम्ही केलाय की नाही मला माहित नाही, पण मुलं तर करते ते एकदम फिक्स. सायकलवरनं चालले कोणतर, मागं बसलेलं असते बघा त्याच्या, आणि अचानक कोणतर दिसलं की ते उडी मारून उतरते. ठीक आहे. हा, त्यावेळेची मुवमेंट जर बघितला असेल किंवा तुम्ही केला असेल तर ते आठवा. काय होते, चालवणाऱ्याला 2 मिनिटं काळच बंद होते, कारण ते एकदमच स्पीड वाढते, असं करून पुढे जाते ती. ठीक आहे. तर हे असं जे होते ते कशामुळे, लोड सडनली कमी झाला ना, तो ताकद लावत होता तो लोड ओव्हरकम करायला, आणि सडनली लोड कमी झाला तर त्याची ताकद जास्त लागते आणि ते जोरात पुढे जाते. ठीक आहे. स्पीड वाढते. तर जनरेटरच्या बाबतीत असते. आता मग हे असं, मग हे शिकायचं आहे आपल्याला ह्यामध्ये की स्टेबिलिटी कशी मेंटेन करायची. स्टेबिलिटी म्हणजे जनरेशन आणि लोडचा बॅलन्स कसा ठेवायचा. ठीक आहे. जेवढं लोडची डिमांड आहे तेवढं जनरेशन पाहिजे. लोड जर वाढला जनरेशन वाढलं पाहिजे, लोड जर कमी झाला जनरेशन कमी झालं पाहिजे. ठीक आहे. दॅट इज दिस इज स्टेबिलिटी. आता थोडस समजून घ्या याच्यात, आपल्याला पुढे पुढे मी हे अनेक 2-3 एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. बघा, आपण माणसाच्या बाबतीत माणूस स्टेबल आहे ह्याला कधी म्हणतोय, माणूस स्टेबल आहे कधी म्हणतोय, हे बघा, मग आपलं माणसाचं काम काय असतंय, आपलं की तुमचं रेग्युलर काम तुम्ही करायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सकाळी उठायचं, 6 वाजता उठायचं, थोडासा व्यायाम करायचा, नोकरीला जायचं, 9:30 ते 10, 9:30 किंवा 10 ते 6 नोकरी करायचं आणि यायचं. ठीक आहे. मग त्या 10 ते 6च्या मध्ये तुम्हाला काम मिळणार, म्हणजे तुम्हाला लोड मिळणार, तो बॅलन्स करून यायचा. आता कधी कधी काय होते, एक्स्ट्रा काम मिळते, लोड वाढला. ठीक आहे. लोड वाढला, माणूस जराच व्हायबल होते, लोड वाढला, लय काम दिले, हो का नाही, लय काम दिले. अभ्यासाला समजा कॉलेजमध्ये असेल, अभ्यास जरा जास्त दिला, लय जास्त दिला. ठीक आहे. काय काय पोरं म्हणतात लय दिला अभ्यास, लय दिला जास्त दिला. आता अशी जी म्हणायला लागली. ठीक आहे. हे एक म्हणणारे लोक आहेत, बरोबर. ह्या एक्झाम्पल वरून समजून घ्यायचं स्टेडी स्टेट स्टेबिलिटी आपण. ठीक आहे. या एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला थोडासा लोड वाढला
तर तुम्ही काय करणार, जरासं बोलणार, हो, जास्त दिलाय, जास्त दिलाय, हे कामले वाढले, कामले वाढले, ओके. पण ते करणार ना तुम्ही व्यवस्थित. ओके. स्टेडी स्टेट स्टेबिलिटी. ठीक आहे. जरासं वाढलं थोडंसं ते बॅलन्स करायला जमते तुम्हाला किरकोळ. आता समजा अचानकच, समजा आता कामच अचानकच कमिटी आली, काम ढीग दिले, आता सुट्टी नाही, जेवायला बी सोडणार, डबा बी खाऊ देणार. ते म्हणतात बसलेल्या टेबलावर डबा खायचा, तिथं उघडायचा, काम करत करतच घास खायचे. ठीक आहे. अभ्यास असला ढीग दिलाय. ओके. म्हणजे समजा अचानकच सांगितले आज उद्या पेपर आहे आणि सांगितले 5 चॅप्टर आहेत. आता काय करायचं? हा, आता मग तहान भूक सगळंच विसरलं. ओके. समजा बस नाही येत असेल, येतानाच पुस्तक वाचत यायला लागलाय. ठीक आहे. चालता चालताच वाचायला लागलाय, लिहायला लागलाय. ठीक आहे. अचानक लोड वाढला, अचानक. ओके. आता काय काय लोक काय करणार, असं करणार. काय काय लोक काय करणार, असं कसं वाढलं, एवढं कसं अभ्यास, लय झालं. मग त्यात टेन्शन आले, चक्कर आली, जरा उद्या परीक्षा, असं असतं का कुठं. मग लगेच 2 गोळ्या खाल्ल्यात, इलेक्ट्रोलाइट पिले. ठीक आहे. चहा पिल्यात 2-3 वेळाला, पार्लेजीची बिस्किट खाल्ल्यात, पार्लेजी रॉयल, पार्लेजी गोल्ड, है की नाही. आणि मग बरं वाटत. हे असं एवढं डिस्टर्ब झालं लगेच लगेच ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं ट्रान्झिएंट स्टेबिलिटी. मग म्हणजे काम करायला लागले ते, पण डिस्टर्ब झालेले, हे हाला लागले, काय असं कसं, एवढं कसं, एवढं देतात काय, है की नाही. ट्रान्झिएंट स्टेबिलिटी समजलं. ह्याच्यावरून समजून घ्यायचं ट्रान्झिएंट स्टेबिलिटी, की लोड सडनली वाढलाय किंवा लोड दिलाय काय, किंवा एखादा डिस्टर्बन्स आलाय सिस्टम मध्ये, पण मॅनेज करायचा प्रयत्न चाललाय, पण शिव्या बी चालल्यात, असं हालायला बी लागले. मॅनेज करायचा प्रयत्न चाललाय, हँडल करायचा प्रयत्न चाललाय, पण शिव्या बी चालल्यात त्याच्याबरोबर, सूचना बी झाले, काय व्हायबल पण व्हायला, काय घरच्यांवर शिव्या, बोलायचं नाही अजिबात मला, होय की नाही. ट्रान्झिएंट स्टेबिलिटी. आता समजा त्यात एखादं कोणतं असते असं, की म्हणलं उद्या पेपर आहे, 5 चॅप्टर करायचे म्हणजे करायचे, नाही झालं की नापास. ओके. पॉइंटर 3 न खाली येणार डायरेक्ट. समजा तुम्हाला 7 पॉइंटर पडत होता, डायरेक्ट 5 पॉइंटर असं काय तर सांगितलं, ते लगेच छपील धरलं, घाम आला, ते पडलं. ओके. ठीक आहे. असं कोणतर पोरं असतात असे. ओके. नाहीतर पोर बी असतात असे, मुली बी असतात असे, मुली बसल्या बसल्यास धडक पडली खुर्ची, होय की नाही. अनस्टेबल, यांना काय म्हणायचं, अनस्टेबल. लोड वाढला सडनली कोलॅप्सच, समजलं का. आता हे एक्झाम्पल समजून घ्यायचे. हे ना तुम्ही 3 गोष्टी शिकायच्यात आपल्याला यामध्ये. एक, कुठलं, स्टेडी स्टेट स्टेबिलिटी, त्यानंतर ट्रान्झिएंट स्टेबिलिटी. ओके. आणि नंतर अनस्टेबल, अनस्टेबल, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. ओके. आता बघूया मग ती वन बाय वन काय काय असते, कसं कसं असते. ठीक आहे. सांगितलेले एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता समजा मी तुम्हाला विचारतो, काय समजा जे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, रोजचं काम आहे. ठीक आहे. रोजचं काम आहे. रोज तुम्हाला 10 ते 6 काम करायचंय किंवा अभ्यास करायचा 10 ते 6, आणि रेग्युलर ते चाललंय. ठीक आहे. त्याच टाइम पिरियड मध्ये समजा तुम्हाला लिहायला लावलं, तुम्हाला एक काम दिलं, काहीतरी असाइनमेंट दिली, लगेच मला टेबल, पण 10 ते 6 मध्येच सांगितलं तुम्हाला, 10 ते 6 या टाइम फ्रेम मध्ये सांगितलं, आणि तुम्ही काम करायला लागला व्यवस्थित. रेग्युलर पेक्षा थोडंसं वाढलंय काम, पण तुम्ही काम करायला लागलाय. तुम्ही काय म्हणणार याला, दिस इज स्टेडी स्टेट स्टेबिलिटी. स्टेडी स्टेट स्टेबिलिटी. आता काम वाढले, घरी जाऊन पण काम करायचंय किंवा घरी जाऊन पण अभ्यास करायचा आहे, तो उद्याच कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे. व्हायबल बी व्हायला लागलो,
म्हणजे शिव्या बी पडायला लागल्या, ज्यानं काम दिलं त्याला. मॅनेजमेंटला बी शिव्या पडायला लागल्या, कॉलेज मॅनेजमेंटला. ओके, त्यांच्या नावानं बोट बी मोडायला लागले. कोण जर समजा हेड ऑफ द डिपार्टमेंट असतील, त्यांच्या नावानं 2-3 लिंबू बी उतरून टाकलेत. जर घरा शेजारीच असतील तर घरा शेजारीच टाकले त्यांच्या. तिथंच 2-3 नजर लागू नये म्हणून भावल्या त्याला सोया टोचल्यात. ती त्यांच्या गेटला जाऊन अडकवले. ओके. हे असेच लोक. कोकणात गेलाय का तुम्ही? कोकणात कधीतरी जाऊन या. बारकी पोर असेल ना, आंबा शेजारच्या बागेतला आंबा एखाद्या चोरायची कुणाला सवय असते. जर समजा चोरला एखाद्यानं, तर ह्यांच्या घराला लिंबूची आणि ते भाऊलीची माळ लागतीच. हा, म्हणजे काढायचं नसतं ते काही झालं. म्हणजे माझी बहीण कोकणातच आहे ना, तिला आधी माहित नव्हतं. हा. म्हणजे ना, शेजारमध्ये काढणारच की. काढायचं नसतं. माग लागते भुताटकी. काय नसते, येडी माणसं काय नसते. ते तिथं चाललेली प्रथा आहे, कारण त्यांना त्यांचा बिझनेस करायचा ना. प्रत्येक जण येऊन आंबा काढून खायला लागल्यावर कसं व्हायचं? त्यांना 4 पैसे मिळतात त्या सीझन मध्ये, ते मिळायचे नाहीत, म्हणून ते केलेलं आहे. आणि माणूस ज्या म्हणजे अशा ह्याच्या गोष्टी असतात ज्याच्यात आपल्याला प्रॉपर आन्सर मिळत नाही कुठल्या तरी गोष्टीचं, म्हणजे लॉजिक जिथं फेल होते, अशा गोष्टीला माणूस लई घाबरतोय. म्हणून माणूस प्रत्येक गोष्टीचं लॉजिक बनवायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक गोष्टीच. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक ऑकरन्सला काहीतरी रिझन आहे. जर माणसाला असं जर मिळायला लागलं, एखाद्या गोष्टीचं रिझन मिळालं, तर माणूस शांत राहतो. तर त्याला रिझन मिळालं नाही ना, माणूस येडा होतो. ते असं मग ते म्हणून ते त्या प्रथा आलेल्या आहेत. आणि त्या प्रथामध्ये काय असतं माहिती का, माणसाला रिझन माणसाचं काढून घ्यायचं, माणूस येडा होतोय त्यात. मग येडा झालं की मग त्याला भूत दिसायला लागतात, मग त्याला पैंजणचा आवाज यायला लागतोय, है की नाही. मग त्याला गाडीवरनं जाताना त्या ह्याच्यात मागं कोणतरी बसले असं दिसते, कळतंय, असं शीट अशी दबल्यासारखी वाटते, म्हणून ते आंब काढू नका म्हणते. समजलं? ते रिझन काढून घ्यायचं, म्हणजे ते नाहीतर एक्स्ट्रा रिझन देतात काय तर, तुम्ही हे केलं तर असं होईल तसं होईल, ठीक आहे, कोणतरी मरल घालते असं काय तर सांगतात. काय नाही, येड्याचा बाजार आहे, तसल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. पण मेन मुद्दा आपला पॉइंट, ट्रान्झिएंट स्टेबिलिटी. आता समजा तुम्हाला काम दिलं एवढं भरपूर, आणि शिव्या द्यायला लागलाय तुम्ही एकदम त्यांना, पद्धतशीर शिव्या, वैतागला एकदम, ठीक आहे, असे भांडी बिंडी बी पडायला लागले, फेकायला लागलाय, हे असलं काम द्यायचं, असला अभ्यास आहे, मॅनेजमेंटला काय कळत नाही, एक दिवसात सांगितलं पेपर असं कुठं असते काय, 5 चॅप्टर त्यात, असं झोप लागना, अभ्यास बी होईना, पण तरी करायचा प्रयत्न करायला लागला तुम्ही, हँडल करा. एवढं डिस्टर्बन्स आला तरी पण हँडल करायचा प्रयत्न करायला लागला. जर हँडल होत असेल, हँडल करत असेल, तर तुमची ट्रान्झिएंट स्टेबिलिटी चांगली आहे. समजलं का? तुमची ट्रान्झिएंट स्टेबिलिटी चांगली आहे. रेग्युलर काम करत असाल तर तुमची स्टेडी स्टेट स्टेबिलिटी चांगली आहे. समजलं? हे आपल्याला जसं तुम्हाला आता त्याच्यात सांगितलं तसं मशीन मध्ये आपल्याला हे बघायचे या गोष्टी, या गोष्टी शिकायच्या आहेत की काय काय असतात. ओके, आता आपल्या सिस्टम मध्ये ऑकरन्स काय काय आहेत की फॉल्ट झाला, एखादा फॉल्ट झाला, सिव्हिअर फॉल्ट झाला, किंवा सडन लोड चेंजेस बघायला मिळाले आपल्याला. म्हणजे 100 MW लोड मागितला होता आणि सडनली 150 MW लोडची डिमांड केले त्यांनी, ठीक आहे, असं सडनली लोड वाढला. किंवा रिव्हर्स होऊ शकते की सडनली लोड कमी झाला, 100 ची मागणी केली 50 वरच आला डायरेक्ट. आता असं जर व्हायला लागलं, तर काय म्हणतो आपण की सिस्टम डिस्टर्बन्स आलाय.
डिस्टर्बन्स या गोष्टीने येऊ शकतोय. ठीक आहे. तर अशा वेळी आपली सिस्टम कशी परफॉर्म करणार आहे तर ते आपल्याला डिफाईन करायचं असते. ओके. मग बघूया आपण आता काय आहे ते. काय काय बघा कसं आहे लक्ष द्या. आता हम्म, हम्म, हे बघ याला काय म्हणतो आपण एक्स अँगल 90 म्हणजे त्याला काय म्हणतो जे एक्स बरोबर. याला काय म्हणतो व्हीएस, याला म्हणतो व्ही आर आणि यातनं करंट जातो आय. ओके आय. आता व्ही आर ला काय म्हणतो आपण व्ही आर अँगल 0 आणि याला म्हणतो व्हीएस अँगल डेल्टा. व्हीएस अँगल डेल्टा. ठीक आहे. मग आपण काय लिहितो हे रिसिव्हिंग एंड आहे बरोबर. हे रिसिव्हिंग एंड आहे, हे सेंडिंग एंड. इथं जनरेटर कनेक्टेड असतोय. ठीक. इथं जनरेटर कनेक्टेड असतो, इथं कोण असतो लोड असतोय. आणि आपण काय म्हणतो लोड साइडची पॉवर एस आर इज इक्वल टू व्ही आर आय आर कॉन्जुगेट. व्ही आर आय आर कॉन्जुगेट. मग व्ही आर काय लिहितो आपण व्ही आर अँगल 0. आय आर काय लिहितो आपण बघा व्ही एस अँगल डेल्टा मायनस व्ही आर अँगल 0 डिवायडेड बाय एक्स अँगल 90 कॉन्जुगेट. ओके. मग व्ही आर अँगल 0 व्ही एस बाय एक्स अँगल डेल्टा मायनस 90 मायनस व्ही आर बाय एक्स अँगल मायनस 90 आणि याचा कॉन्जुगेट. मग बघा कॉन्जुगेट मग काय लिहितो आपण व्ही आर. हा कॉन्जुगेट आत आला तर काय होतंय व्ही एस बाय एक्स अँगल 90 मायनस डेल्टा मायनस व्ही आर बाय एक्स अँगल 90. ठीक आहे. कॉन्जुगेट आत गेला की अँगलचं साइन चेंज होते बरोबर. मग जर हे एक्सप्रेशन लिहायचं म्हटलं पुढं काय लिहिणार बघा एस आर व्ही आर मॅग्नेट्यूड घेऊ त्याची व्ही आर व्ही एस बाय एक्स. ठीक आहे. अँगल 90 मायनस डेल्टा मायनस व्ही आर स्क्वेअर बाय एक्स अँगल 90 अँगल 90. हे एस आरचं इक्वेशन आलं. मग त्यानंतर आपण काय लिहितोय पी आर आणि क्यू आर. एस आर म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर, टोटल पॉवर, कॉम्प्लेक्स पॉवर नॉट ऍक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे पी आर. ही कुठली टोटल पॉवर किंवा कॉम्प्लेक्स पॉवर लक्षात घ्या. कॉम्प्लेक्स पॉवर. कॉम्प्लेक्स पॉवर मध्ये ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह दोन्ही असतात. मग ऍक्टिव्ह पॉवर कुठली पी आर. मग पी आर काय असते हा व्ही आर व्ही एस बाय एक्स. हा काय असते अँगल कॉस 90 मायनस डेल्टा मायनस पी आर स्क्वेअर बाय कॉस 90. कॉस 90 0. कॉस 90 मायनस डेल्टा साइन डेल्टा. मग काय लिहिलं बघा मी इथं व्ही एस व्ही आर बाय एक्स साइन डेल्टा. हे काय आली पी आर. आता आपलं लक्ष आता पी आर वरच आहे. ठीक आहे. ऍक्टिव्ह पॉवर बद्दलच बोलणार आहे. तर हे इक्वेशन आलं आपलं. ठीक आहे. आता ह्याच्यात बघा
हे जे आहे ना, आपण जे आता स्टेडी स्टेट लिमिट जे बघितलं, स्टेडी स्टेट स्टेबिलिटी, स्टेडी स्टेट स्टेबिलिटी जे बघितले, स्टेडी स्टेट स्टेबिलिटीची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये काय आहे तर VS VR बाय X हे स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट. स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट म्हणजे काय? जर समजा मी हे इक्वेशन मध्ये प्लॉट केलं, बघा कशी किती मजा आहे. मॅथ्सची हीच मजा आहे. तुम्ही ऍक्च्युअली सिस्टमवर फील्डवर काम करायच्या आधी कागदावर आपल्याला एवढ्या गोष्टी समजतात त्याच्यात. हा, हे बघा, हे काय पी आर म्हटले आपण, ठीक आहे. म्हणजेच ही काय इलेक्ट्रिकल पॉवर आहे, ही ऍक्टिव्ह पॉवर आहे. ओके, हा डेल्टा आहे. आणि इथं ही मॅक्सिमम पॉवर येते पी मॅक्स. पी मॅक्स डेल्टा इज इक्वल टू 90. आता तुम्हाला ह्या कर्व मध्ये पण दिसते, ह्या कर्वचा मॅक्सिमम पॉइंट कुठे येणार आहे? इथं ऍट डेल्टा इज इक्वल टू 90 ला. डेल्टा इज इक्वल टू 90 ला मॅक्सिमम येणार. ह्याच्या वर जाणार आहे का? नाही, ह्याच्या खालीच येणार आहे ते. ह्याच्या वर जाणार नाही, ह्याच्या खालीच आहे. म्हणजे बघा, तुम्ही डेल्टा चेंज करून मॅक्सिमम पॉवर तुम्ही एवढी वाढवू शकता. समजलं? हा डेल्टा तुम्ही वाढवत गेला, मॅक्सिमम 90 पर्यंत नेला तर तुम्ही एवढी मॅक्सिमम पॉवर वाढवू शकता. म्हणजे हे तुमचं स्टेडी स्टेट स्टेबिलिटीचं लिमिट आहे. ठीक आहे, लक्षात येते? म्हणून याला काय म्हणलंय? हे बघा, हे स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट म्हणजे VS VR अपॉन X. आणि ते तुम्ही डेल्टा चेंज करून, सेंडिंग एंड साइडचा डेल्टा चेंज करून जनरेटर साइडला ते तुम्ही हळूहळू चेंज करून ते लिमिट तुम्ही मॅनेज करू शकताय. ठीक आहे, पण ते सांगताना आपण म्हणतो काय, त्याला लिमिटच म्हणतो ना, त्याला स्पेसिफिक लिमिट आहे. त्या लिमिटच्या वर चाललं की मग प्रॉब्लेम व्हायला चालू होते. म्हणजे बघा, जर याच्या पुढे चाललं, समजा डेल्टा इथं नेला तुम्ही, डेल्टा नेला 95 किंवा त्याच्या पुढं, तिथनं पुढं काय व्हायला लागले? ही आपली इलेक्ट्रिकल आउटपुट कमी व्हायला लागले. इलेक्ट्रिकल आउटपुटच कमी व्हायला लागले. मॅक्सिमम पॉवर काय आहे ना, हेच असतं ना आपलं. समजा लईच लोड द्यायला लागले आपल्याला, आपलं काम, आपली कॅपॅसिटी दिवसाला एक समजा 20 पानं लिहायचे, 20 पानं अभ्यास करायची दिवसाची कॅपॅसिटी 10 ते 6, तर तुम्ही मॅक्सिमम 20 देऊ शकताय. 25 दिले तर नाही, आता मग जरा एफिशियन्सी कमी येणार. म्हणजे जेवढे 20 व्यवस्थित लक्षात राहतो तेवढे राहणार नाहीत. ठीक आहे, तेवढं काम इफेक्टिव्हली होणार नाही. तसं जायचं. ओके, हा, आता बघा, हे झालं स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट. आता काय होतंय, समजा बर, हा, आता समजा तुम्ही इथं नॉर्मली या डेल्टा इज इक्वल टू 30 डिग्रीला नॉर्मल तुमचं ऑपरेशन चालू इथं नॉर्मली आहे. इलेक्ट्रिकल आउटपुट यायला लागले त्या व्हॅल्यूला आणि सिस्टम काम करायला लागले. आता समजा सडनली डिस्टर्बन्स आला एखादा, ठीक आहे, सडनली डिस्टर्बन्स आला म्हणजे काय झालं, फॉल्ट झाला एखादा, शॉर्ट सर्किट झालं. शॉर्ट सर्किट झाल्यावर काय होतंय, सडनली करंट म्हणजे वाढतो त्याचा. सडनली म्हणजे जनरेटर साइडला बघा, जनरेटरचं व्होल्टेज 11 kV, सपोज 11 kV, आणि याचा करंट समजा 500 अँपिअर करंट चाललाय. 500 अँपिअर करंट चाललाय. फॉल्ट झाला. फॉल्ट झाल्यानंतर काय होणार, सडनली करंट वाढणार 5000 अँपिअर.
5000 अँपियर आणि 11 केव्ही व्होल्टेज आहे थोड्या वेळासाठी. जनरेटिंग साईडचं व्होल्टेज 11 केव्हीचं आहे. थोड्या वेळासाठी व्होल्टेज एकदम वाढले, व्होल्टेज सेम आहे, करंट थोडासा वाढला, थोडासा म्हणजे भरपूर वाढलाय फॉल्ट झाल्यामुळे. आता ह्याच्यामुळे काय होतंय बघा, काय झालंय, इलेक्ट्रिकल आउटपुट वाढलं ना, पीई वाढलं. पीई वाढल्यानंतर तुमचा जो रोटर इथं ह्या अँगलवर सेट होता. ओके, आता बघा हे समजून घ्या थोडस काय होतं. मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या बाबतीत सांगितलं काय होतंय. तुम्हाला सडनली असं काहीतरी काम दिलं, लगेच सांगितलं उद्या परीक्षा आहे, किंवा समजा तुमची सुट्टी कॅन्सल केली, काम दिले एकदम अचानक, कसं होतंय, एकदम ऑसिलेट होतोय आपण. ठीक आहे, बॅक अँड फोर्थ ऑसिलेट होते, असं कसं असं. तेच बघा आपल्या सिस्टम मध्ये काय होतंय. समजा हा हात म्हणजे माझा स्टेटर पोल आहे, RMF हे फिरणार आहे असं गोल, ठीक आहे, असं गोल 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 फिरते, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि हा रोटर आहे. ठीक आहे, हा आहे बघा, NS आणि इथं हे ठीक आहे, हे स्टेटर पोल आहे. आता हे S बघा, हे फिरणार आहे असं, S इथं, नंतर इथं 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 असं पुढे पुढे जाणार आहे. म्हणजे अट्रॅक्शन आहे ना या दोघांच्यात, नॉर्थ अँड साऊथ मध्ये इंटरलॉकिंग आहे ते. ठीक आहे, मग हे पुढे 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 जाणार, हे पुढे पुढे जाणार, तसं ह्याला घेऊन जाणार बरोबर. ठीक आहे, समजा हा पोल असा आहे, म्हणजे हा जो साऊथ पोल आहे स्टेटरचा, त्याला आपण काय म्हणतोय, आर्मेचर पोल्स. इथं आर्मेचर रोटेटिंग असते, आर्मेचर स्टेशनरी असते, फील्ड रोटेटिंग असते, लक्षात घ्या, विसरायचं नाही हे. आता ह्याच्यात जो ऍक्सिस जर बघितला, इथं बरोबर मधून लाईन मारले मी. ठीक आहे, आणि जो आपला रोटर आहे फील्ड पोल, त्याच्या बरोबर मधून लाईन मारली, तर ह्यांच्यात काहीच डिफरन्स नाही, म्हणजे सेम वरची लाईन खालची लाईन एक्झॅक्टली कोइन्साइड झाल्या. त्याच्यामुळे डेल्टा काय आला, 0 डिग्री, डेल्टा 0 डिग्री. आता हे लक्षात येतं तुम्हाला, म्हणजे बघा ह्यालाच मी सांगतो, हा हात आहे, हा हात कुठला आहे माझा, स्टेटर पोल्स आहेत. ओके, आर्मेचर पोल्स हे फिरायला लागलेत, फिरणार आहेत. हा माझा रोटर आहे, फील्ड पोल्स. ठीक आहे, आता हा साऊथ आहे, हा नॉर्थ आहे, एक्झॅक्टली खाली इंटरलॉक झाले. ठीक आहे, इंटरलॉक झाले, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यात. काय होतंय, जसं मला माझं इलेक्ट्रिकल पॉवर वाढते आणि मला वाढवायला लागते, त्यावेळी बघा हा अँगल थोडासा असा शिफ्ट होतो, दॅट इज डेल्टा, दॅट इज डेल्टा. आता डेल्टाला लिमिट किती आहे, इथनं इथपर्यंत असं लिमिट आहे, ह्याच्या पुढे गेला की संपलं, अनस्टेबल. आणि हे किती असतं, हे इलेक्ट्रिकल 90 डिग्री असते, हे इलेक्ट्रिकल 90 डिग्री असते, लक्षात आलं. आता हे पण तुम्हाला सांगतो, हे पण कसं बघा, जे आपण आता इक्वेशन बघितलं पीई, हे पण सांगतो आपण, मी आता जे तुम्हाला सांगितलं ना, हे पण इक्वेशनच्या भाषेत मांडता येते. हा, आता EV म्हणजे तुम्ही म्हणाल आता ही ई कुठनं आणलं, तर हे ई इथलं आहे बघा, हे म्हणजे याला आपण म्हणतो ई अँगल डेल्टा, आणि याला म्हणतो आपण व्ही अँगल 0. ठीक आहे, जनरेटर साठीच्या व्होल्टेजला ई म्हणतो, इथं आपण VR म्हटले, तसं त्याला ई अँगल डेल्टा, याला व्ही अँगल 0. ठीक आहे, नवीन पेज कुठे ऍड केलं, हा बघा, तर जे तुम्हाला सांगितलं सिंक्रोनायझिंग होतंय त्यांच्यात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, तो जर मला इक्वेशनच्या भाषेत सांगायचा असेल तर त्याला मी असं सांगतो, dP बाय डी डेल्टा दॅट इज इक्वल टू EV बाय एक्स कॉस डेल्टा. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला काय सांगतोय की सिंक्रोनायझिंग पॉवर किती आहे,
सिंक्रोनायझिंग पॉवर म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे याला आपण म्हणतो सिंक्रोनायझिंग पॉवर कोइफिशियंट. सिंक्रोनायझिंग पॉवर कोइफिशियंट म्हणजे त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे, त्यांच्यात बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. मग बॉन्डिंग किती स्ट्रॉंग किंवा जास्त कुठे मिळते आपल्याला, जास्त कुठे मिळते डेल्टा इज इक्वल टू झिरोला. कारण डेल्टा इज इक्वल टू झिरोला कॉस डेल्टाची व्हॅल्यू मॅक्सिमम असते ना. हा, डेल्टा इज इक्वल टू 90 ला मिनिमम म्हणजे झिरो होते. ठीक आहे. इथं हे मॅक्सिमम असते. ओके, म्हणजे बघा इथं आता हे जर इक्वेशन दाखवायचं म्हटलं मी, या इक्वेशनला प्लॉट केलं तर बघा हे असं येते. ओके, आता याला आपण म्हणतो PSY सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशियंट. हा इथं बघा पॉझिटिव्ह आहे. ओके, डेल्टा इज इक्वल टू 90 पर्यंत पॉझिटिव्ह आहे आणि 90च्या पुढे गेला की PSY काय होतोय, निगेटिव्ह होतोय. निगेटिव्ह होते. ठीक आहे. म्हणजे ते तुमच्यावर समजा कॉलेज आहे किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काम द्यायला लागलेत. काम द्यायला लागलेत म्हणजे तुम्ही काम करायला लागलाय, म्हणजे तुमचं डेल्टा काय व्हायला लागलाय, हळूहळू सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशियंट हळूहळू हळूहळू कमी होतोय. ओके, समजून घ्यायला प्रॅक्टिकली हळूहळू कमी होतोय म्हणजे काय, तुमचा आता मूड हळूहळू हळूहळू चेंज व्हायला लागलाय. पण तुम्ही स्टेबल आहे, अजून काय दंगाबिंगा चालू झाला नाही, स्टेबल आहे. पण आता पेशन्स थोडा थोडा कमी व्हायला लागला. समजा इथं आहे 6 वाजल्यात आणि 6 वाजता बरोबर तुमचं काम पूर्ण होते, 6:15 तुम्हाला बस मिळते आणि 6 वाजता तुम्हाला काम दिले, किती 5:30 ला तुम्हाला काम दिले, तुम्हाला माहिती आहे की ते 6 वाजेपर्यंत कम्प्लीट होते आणि 6:15 बस पकडू शकता तुम्ही. तुम्ही इथपर्यंत येऊन थांबलाय. आता पेशन्स लास्टला. आता समजा 5:59 ला 5:59 ला तुम्हाला म्हणले की 2 रिपोर्ट तयार करायचे. बघा नाही, आणि खाली सांगितले इट्स व्हेरी अर्जंट. ओके, आता काय होणार आहे इथं, हा जे आपलं बॉन्डिंग होतं मॅनेजमेंट बरोबर दॅट इज लॉस्ट. ओके, विशेष कट. आता हे सिंक्रोनायझिंग कोएफिशियंट 0 झाला आमचा, डेल्टा 90 झालाय, सिंक्रोनायझिंग कोएफिशियंट 0. ओके, तर इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत पण म्हणजे सिंक्रो तुम्ही आता थ्रेशोल्ड वर जायचं समजा आणि 2 मिनिटांना म्हणले की 2 रिपोर्टच्या जागी नाही, मला 5 रिपोर्ट पाहिजेत आणि तुम्हाला माहिती आहे ते रिपोर्ट मधला डाटा असा आहे की ते रात्री 9 वाजेपर्यंत काय होत नाही. ठीक आहे, तुम्ही काय म्हणणार, रेजिग्नेशन लिहून ठेवणार. ओके, रेजिग्नेशन लिहून ठेवणार आणि कॉलेजची पोरं काय करणार, येऊ देत मास्तर बघूया असं असतं का. आणि ते आपलं कुठं होतंय बघा, शाळेत असताना एक एक शिक्षक असतात असे की त्यांना माहिती आहे, त्यांच्याकडे घड्याळ असे हातात, माहिती आहे बाबा आता बेल होणार आहे 1-2 मिनिटात, तिथं नवीन पॉईंट चालू करतात बरोबर आणि म्हणतात सोडणार नाही, जोपर्यंत माझा पॉईंट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत सोडणार नाही. बघ नाही, आणि नेमकी ती पुढची डब्याची सुट्टी असते. हा, ठीक. नाहीतर समजा चुकून पीईचा क्लास असेल पुढचा, पीटीचा पुढचा क्लास, आणि आधीच्या शिक्षकांनी टाइम एक्सटेंड करून घ्यायचा प्रयत्न करायला लागले, कसं होतंय त्यावेळी, दॅट इज यू आर ऑन थ्रेशोल्ड. समजले, तसे आपली सिस्टम पण आहे. तर समजा हे जे सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशियंट आहे हा मॅक्सिमम कधी असतो, ज्यावेळी डेल्टा इज इक्वल टू 0 असतो त्यावेळी. डेल्टा इज इक्वल टू 0 असतो त्यावेळी, ज्यावेळी काम नसते, तुम्हाला काय मॅनेजमेंट काम देत नाही, कॉलेज काय त्रास देत नाही, त्यावेळी लय भारी मॅनेजमेंट, बॉन्डिंग फुल त्यांच्या, 1 नंबर मॅनेजमेंट, वा वा वा, कॉलेजच्या नावाने नारळ फोडा, मॅनेजमेंटच्या नावाने नारळ फोडा, लय भारी मॅनेजमेंट. कारण लोड नाही ना काय, एकदम बॉन्डिंग फिक्स, नॉर्थ पोल साऊथ पोल मॅच,
समजलं? मग जसं लोड वाढायला लागतोय तसं सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशियंट कमी व्हायला लागतोय. हा, ते लोड वाढायला लागतं इथं पण तसंच आहे. लोड वाढायला लागतो तसं सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशियंट कमी कमी व्हायला लागतं. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तेच मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो बघा इथं. ठीक आहे, इथं म्हणजे 90 डिग्री समजून घ्या. आता लोड वाढायला लागलाय, ठीक आहे, तर हा अँगल पुढे 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 जातोय, असं पुढे 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 जातो, तरी नॉर्मल आहे. अजून लोड मॅनेज व्हायला लागलाय, लोड मॅनेज व्हायला. जर समजा याच्या पुढे गेला आउट ऑफ सिंक्रोनिझम, ठीक आहे, म्हणजे स्टेडी स्टेट स्टेबिलिटीला लिमिट आहे, ते आहे हे. ओके, म्हणजे सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशियंट ज्यावेळी पॉझिटिव्ह असेल त्यावेळी तुमच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि सिस्टम स्टेबल आहे. जर ह्याच्या पुढे जरा जर गेलं 91 डिग्री झाला तर इथं काय होतं, रिपल्शन होते, आउट ऑफ सिंक्रोनिझम स्टेबिलिटी गेली. ही झाली स्टेडी स्टेट स्टेबिलिटी. आता ट्रान्झिएंट स्टेबिलिटी म्हणजे काय बघा, जरासं आता पुढे येऊ आपण, पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा. ट्रान्झिएंट स्टेबिलिटी म्हणजे काय. आता काय होते, तुम्ही इथं आहे, ठीक आहे, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 30 डिग्री, इथं डेल्टा 90, इथं डेल्टा 30, इथं सॉरी इथं डेल्टा 0, इथं डेल्टा 30, इथं डेल्टा 90, तुम्ही इथं आहे, ठीक आहे. आता समजा अचानक लोड वाढला किंवा कमी झाला, जे काय होईल ते, ठीक आहे, हे काय होतंय, हा पुढे जातोय, असं ऑसिलेट होत, शिव्या दिल्या कर्कचून, बोट मोडली त्यांच्या नावानं, मॅनेजमेंटच्या नावानं. पण समजा मॅनेजमेंटनं तुम्हाला कॉफी आणि बिस्किट पाठवून दिलं, ओके, परत मॅनेजमेंट भारी, ठीक आहे. समजा तुम्हाला कॉलेजमध्ये सांगितलं की 5 उद्या चॅप्टर आहेत, अचानक 2 तासानं मेसेज आला की 2 चॅप्टर आहेत फक्त. ओके, म्हणजे हे वाढलेलं आहे, पहिला 5 चॅप्टर मुळे शिवाय पडल्या, परत नॉर्मल 2 चॅप्टर, ठीक आहे. असं म्हणजे ही झाली ट्रान्झिएंट स्टेबिलिटी. म्हणजे बघा 90च्या पुढे चाललाय डेल्टा, ठीक आहे, पण परत मागं पण यायला लागलाय. मॅनेजमेंट तुम्हाला शिवाय बी द्यायला लागले, परत जवळ बी घ्यायला लागले, समजलं का, जवळ बी. ओके ओके, समजा कामाचा लोड दिला आणि 1 दिवस सुट्टी दिली, ओके, मॅनेजमेंट चांगला आहे. ओके, समजा सुट्टी दिलीच नाही, ही इथंच राहिले जास्त वेळ, संपलं, आउट ऑफ सिंक्रोनिझम. तर हे जे आहे ना, सडनली लोड वाढला किंवा डिस्टर्बन्स आला त्यावेळी सिस्टम आपली काय होते, हा जो अँगल आहे हा बघा वाढतोय, असा 90 पेक्षा जास्त जातोय, पण परत रिटर्न येतोय, त्याला रिटर्न यायला म्हणजे स्कोप आहे तिथं, ठीक आहे. जर रिटर्न यायला स्कोप असेल किंवा आपली सिस्टम तशा पद्धतीने काम करत असेल तर त्याची ट्रान्झिएंट स्टेबिलिटी चांगली आहे. आणि हे आपण कितीपर्यंत डिफाईन केले, तर 5 सायकल्स पर्यंत डिफाईन केले. म्हणजे याचा अर्थ काय बघा, समजा इथं 100 MW लोड इथं बॅलन्स आहे, मॅनेज केलाय, म्हणजे इलेक्ट्रिकल आउटपुट 100 MW आहे आणि जनरेटर इनपुट पण 100 MW आहे, इथं नॉर्मल थांबलाय तो. आता सडनली पॉवर वाढली किंवा समजा फॉल्ट झाला तर हा जो आहे ना रोटर, तो रोटर पुढे जातोय, असा ऑसिलेट होतो. आता 90च्या पुढे गेला, तुम्ही म्हणणार इथं म्हणजे सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशियंट गेलं तसं, पण असं पुढे जात नाही, त्याचा स्वतःचा इनर्शिया असतो ना. ओके, इनर्शिया आठवलं काय, न्यूटन्स 3 लॉ. इनर्शिया काय सांगतोय, एव्हरी बॉडी मेंटेन इन स्टेट ऑफ रेस्ट अँड स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. स्टेट ऑफ रेस्ट होतं पहिला, ते पुढे गेलं, ते परत इथे यायला बघते, पण इथे येत नाही, ते परत मागे जाते थोडस, कारण परत त्या रोटरचा इनर्शिया आहे ना स्वतःचा, तो पुढे गेला, त्याला मागं ओढलं, पण इथं थांबला नाही, तो थोडासा माग गेला. ओके, पण लोड जास्त आहे, मग परत तो पुढे येतोय, परत मागे जातोय, मग हे ऑसिलेशन होते. आता हे ऑसिलेशनचं लिमिट किती आहे, 5 सायकल. ट्रान्झिएंट स्टेबिलिटी मध्ये जर सांगायचं असेल तर 5 सायकल मध्ये आपली सिस्टम जर परत स्टेबल कंडिशनला येत असेल तर त्याला म्हणायचं त्याची ते ट्रान्झिएंट स्टेबिलिटी लिमिट आहे. समजलं का, 5 सायकल्स पर्यंत ऑसिलेट होईपर्यंत, ओके, आपली सिस्टम नॉर्मल कंडिशनला येत असेल तर तिचे ती म्हणजे ते लिमिट म्हणजे ट्रान्झिएंट स्टेबिलिटी. आता हे कसं, किंवा 5 सायकल्स म्हणजे कुठल्या सायकल, तर आपल्या अल्टरनेटिंग सायकल्स, बरं का, ठीक आहे. म्हणजे
एक सायकल 20 मिलीसेकंदाची असते. 5 सायकल्स म्हणजे किती झाले? 100 मिलीसेकंद. म्हणजे 100 मिलीसेकंदात माझा रोटर पुढे जाऊन जर रिटर्न येत असेल तर ते माझं ट्रान्झिएंट स्टेबिलिटी लिमिट. म्हणजे कितीला रिटर्न येत असेल. म्हणजे लक्षात आलं का? मी तर तुम्हाला काय म्हटलं, 100 MW ला इथं नॉर्मली तो बॅलन्स करत होता, लोड मॅनेज करत होता. आता समजा 100 तर 150 MW झालं, सडनली झालं 150 MW, पॉवर 150 झाली. हा पुढे गेला पण परत रिटर्न यायचा प्रयत्न करायला लागला, पण तो इथं येणार नाही, ह्या पोझिशनला नाही येणार. बघा, ह्या पोझिशनला नाही येणार. हा पुढे गेला, हा ऑसिलेट होत 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 इथं येणार आहे. समजलं का? म्हणजे हा जो डेल्टा इथं होता 0, तो इथं थोडासा वाढणार. पहिला इथं होता 0, इथं आहे. कळतंय तुम्हाला? हे 0 इथं आहे, पहिला इथं होता. ठीक आहे. 150 MW झाल्यामुळं तो गेला पुढं, परत येऊन तो इथं थांबलाय. आता त्याचा जो डेल्टा आहे ना, डेल्टा थोडासा वाढणार, पण तो त्या वाढलेल्या सडन चेंजमुळं, लोडमध्ये झालेल्या सडन चेंजेसमुळं तो रोटर पुढे जाऊन मॅक्सिममला जाऊन परत रिटर्न येतोय. ओके. आणि समजा हे जर 100 मिलीसेकंदाच्या आत होत असेल एवढं, तर 150 MW म्हणजे माझं ट्रान्झिएंट स्टेबिलिटी लिमिट आहे. ओके. आता समजा 200 MW दिलं मी, सडनली 200 MW लोड वाढला सडन, म्हणजे बिकॉज ऑफ सडन डिस्टर्बन्स. बरं का, तो परमनंट लोड नाही. 150 म्हणजे परमनंट नाही, समजून घ्या. परमनंट नाही, तो आतच येणार आहे अजून, पण बिकॉज ऑफ डिस्टर्बन्स, एनी डिस्टर्बन्स तो जर वाढला, ठीक आहे, तर तो वाढून परत जर कमी नॉर्मल पोझिशनला येत असेल, विदिन 100 मिलीसेकंड मध्ये येत असेल, म्हणजेच त्याला आपण म्हणलं 5 सायकल्स मध्ये तो जर येत असेल रिटर्न, तर म्हणायचं ह्याची ते ट्रान्झिएंट स्टेबिलिटी लिमिट आहे. ती जी व्हॅल्यू आहे MW ची, ट्रान्झिएंट स्टेबिलिटी. आता काय काय बाबतीत काय होतंय, समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याच बाबतीत घेऊया. तुम्हाला 5 चॅप्टर तुम्हाला दिलेत. उद्या पेपर सांगितले 5 चॅप्टर. समजा तुम्हाला सांगितले की 20 चॅप्टर आहेत उद्या. काय करणार तुम्ही? 20 चॅप्टर आहेत ना, तुम्ही प्रयत्न करणार आहे का ते 20 करायचे? 20 आहेत, लय आहेत, बस जे काय होईल ते बघू उद्या. ओके, निवांत. हा, म्हणजे हे तुमचं ट्रान्झिएंट स्टेबिलिटी लिमिट नाही. तुमचं ट्रान्झिएंट स्टेबिलिटी लिमिट किती आहे? 5 असेल तर तुम्ही करणार. ठीक आहे. 5च्या पुढे चाललं तर नाही, आता ते नाही. तसंच आपल्या सिस्टम 5 असेल तर तुम्ही शिव्या देणार, ऑसिलेट होणार, पण तुम्ही नॉर्मल पोझिशनला पण राहणार आहे. तुम्ही इक्विलिब्रियम पोझिशनच्या आसपासच ऑसिलेट होणार आहे. म्हणजे समजलं ना, तुम्ही चिडणार, परत तुमच्या डोक्यात म्हणणार चिड नको, चांगला आहे, आपल्याला पगार देतात, परत पगार देतात म्हणजे काय वसुली करून घ्या, परत वाटलं नाही, आपल्याला गरजेचं आहे, पैशाची गरज आहे, परत रिटर्न. समजलं काय? हे असं असेल विचार. म्हणजे कॉलेजचं पण तसंच, हे एवढे द्यायचे असतात काय अभ्यास करायला, 5 सब्जेक्ट द्यायचे असतात काय, मग शिव्या पुढं बीप 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 त्यांना, मग परत नाही आपल्या आयुष्यासाठी चांगलं असते, पण एवढं एका दिवसात नाही चांगलं असते, ह्यानंच आपण घडणार आहे. मग ह्यानंच काय सोन्याला तापलं तर त्याला झळाळी येते, अशी विचार लगेच मग ते परत नॉर्मल पोझिशनला. ओके. मग समजा डोकं दुखायला चालू झालं, ह्यांना कळत नाही काय नाही, असं तसं, आणि 4 शिव्या, बीप 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 बीप. समजलं काय? यस, नॉर्मल. मग घरचे सांगतात बाळा असंच असते, अभ्यास असंच करायचा असतो, जरा त्रास झालेला चांगली टाकीची गाव सोसल्याशिवाय देवाला देव पण येत नाही, परत नॉर्मल. ओके नाही, असं मग ऑसिलेट व्हायला लागलाय तुम्ही, ऑसिलेट व्हायला, पण इक्विलिब्रियम पोझिशनच्या आसपासच ऑसिलेट व्हायला लागलाय. ओके. आणि समजा चुकून जर म्हटलं त्यांनी की उद्या 20 चॅप्टर करून यायचे, बस तुम्ही सांगा कॉलेज सोडू का काय करू? कॉलेज सोडू का म्हटलं की ते संपलं, आउट ऑफ सिंक्रोनिझम. नाहीतर समजा तुम्ही काय म्हटलं, नाही काहीच करणार नाही, आउट ऑफ सिंक्रोनिझम, आउटपुटच काय नाही ना. समजलं?
एक तर तुम्ही काय करणार, हेवी आउटपुट देणार कॉलेज सोडणार, बस एक आउटपुट काहीच नाही, नापास तर नापास. असं ट्रान्झिएंट स्टेबिलिटी म्हणजे हे अनस्टेबल झालं असं. हे कळालं तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे. आता बघा हेच आपण थोडस पुढे अजून एक्सटेंड करायचंय डिस्कशन आपलं. आता बघा पीई इज इक्वल टू EV बाय एक्स साइन डेल्टा. ठीक आहे. आणि हे काय स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट आहे. आता स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट वाढवायला काय करायला लागलो? इक्वेशन असा आहे, क्वेश्चन असा आहे, स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट वाढवायला काय करायला लागेल? येस गुड, एक नंबर शिकला तुम्ही. काय असते, एक्स कमी करायला लागेल आणि डेल्टा नाही नाही डेल्टा डेल्टा नाही त्यात, स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट मध्ये डेल्टा नाही. येस गुड, संपलं. दोनच पॉइंट आहेत. टू इम्प्रूव्ह स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट, इन्क्रीज सिस्टम व्होल्टेज और डिक्रीज सिस्टम रिएक्टन्स, लाईन रिएक्टन्स. ठीक आहे. मग आपण हायर व्होल्टेजेसला का जातो त्याचे कारण मिळाले? आपण हायर व्होल्टेजला का जातो? कारण व्होल्टेज जर जास्त असेल ना त्यांच्यात बॉन्डिंग जास्त असते. स्टेटर आणि रोटर पोल मध्ये बॉन्डिंग जास्त असते. ठीक आहे. तर म्हणून मग बघा स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट इम्प्रूव्ह करायला काय व्होल्टेज वाढवायचं किंवा एक्स कमी करायचा. ओके. आता एक्स कसं कमी करणार? हे बघा एक्स कमी करायच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत? डबल सर्किट लाईन, डबल सर्किट लाईन. डबल सर्किट म्हणजे हे बघा दोन, ही लाईन आहे, ह्याचा रिएक्टन्स आहे, ह्याचा रिएक्टन्स आहे, दोन्ही पॅरलल मध्ये आले. पॅरलल मध्ये आलं की रिएक्टन्स कमी होतो. ठीक आहे. डबल सर्किट लाईन. त्यानंतर पॅरलल लाईन्स, तेच पॅरलल लाईन्स. ओके. त्यानंतर बंडल कंडक्टर्स, बंडल कंडक्टर्स. बंडल कंडक्टर्स मध्ये काय होतंय? एल कमी होते, इंडक्टन्स कमी होते. बंडलिंग ऑफ कंडक्टर्स मध्ये काय होते? एल कमी होते. एल कमी झाला की काय होणार आहे? एक्सेल कमी होणार आहे. ठीक आहे. बंडल कंडक्टर्स. त्यानंतर बघा सिरीज कॅपॅसिटर्स, सिरीज कॅपॅसिटर्स आणि मिड पॉइंट कॉम्पेन्सेशन. आता हे काय सिरीज कॅपॅसिटर? बघा आता ही लाईन आहे समजा, या लाईनचा हा रिएक्टन्स आहे, याला सिरीज मध्ये कॅपॅसिटर जोडला. हा काय असतो? एक्स. हा काय असतो? हा एक्सेल. हा काय असतो? मायनस एक्सी जे मध्ये. मग ह्याचा टोटल एक्स काय झाला? एक्स इज इक्वल टू एक्सेल मायनस एक्सी. रिएक्टन्स कमी झाला, सिरीज कॅपॅसिटर जोडला तर रिएक्टन्स कमी झाला. हा. आणि मिड पॉइंट कॉम्पेन्सेशन, मिड पॉइंट कॉम्पेन्सेशन म्हणजे काय असतं बघा, समजा अशी ट्रान्समिशन लाईन आहे. ओके. ही ट्रान्समिशन लाईन आणि हे अर्थ आहे. तर ट्रान्समिशन लाईनच्या मध्ये कॅपॅसिटर लावला जातो. ठीक आहे. कॅपॅसिटर लावला जातो त्याने काय होते? व्होल्टेज प्रोफाईल फ्लॅट राहते, म्हणजे व्होल्टेज प्रोफाईल बूस्ट होते, म्हणजे इनडायरेक्टली व्होल्टेजच वाढते त्याचं. आणि हा कॅपॅसिटर मध्ये लावल्यामुळे काय होते? कॅपॅसिटन्स वाढतो ना सिस्टम मध्ये. सिस्टम मध्ये कॅपॅसिटन्स वाढला की ऑटोमॅटिकली काय होते? एक्स ची व्हॅल्यू कमी होते, एक्स ची व्हॅल्यू कमी होते. लक्षात आलं? आणि असं पण आहे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथं असं पण म्हणू शकता, अजून एक त्यात एक इनविजिबल फॅक्टर आहे तो, आपण ज्यावेळी सिस्टमची म्हणजे त्यांच्यातलं बॉन्डिंग वाढवतोय, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. कुठं? जनरेटर साईडला आर्मेचर पोल्स आणि रोटर पोल्स ह्यांच्यात जे इंटरलॉकिंग आहे
ते स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तर हे स्ट्रॉंग होण्यासाठी ह्याच्यात अजून एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतो, दॅट इज रिएक्टिव्ह पॉवर. जे लोक म्हणतात ना, रिएक्टिव्ह पॉवरची काय सिस्टम मध्ये गरज नसते, असं कोण जर म्हटलं, ठीक आहे, धोंडा घ्यायचा मोठा पहिला, मारू म्हणायचं फेकून. रिएक्टिव्ह पॉवरची गरज असते सिस्टम मध्ये, त्याशिवाय आपली सिस्टमच काम करत नाही. सिस्टम विल नॉट वर्क. ओके, पॉवर फ्लो करण्यासाठी वन एंड टू अनदर एंड सिस्टम मध्ये रिएक्टिव्ह पॉवर पाहिजे. आणि रिएक्टिव्ह पॉवर काय करते ऍक्च्युली? रिएक्टिव्ह पॉवर जे आपले स्टेटर आणि रोटर पोल्स आहेत ना, त्यांना स्ट्रॉंग इंटरलॉक करून ठेवते. दॅट इज द नीड ऑफ रिएक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, टू फ्लो ऍक्टिव्ह पॉवर इन द सिस्टम इन सर्किट वी नीड रिएक्टिव्ह पॉवर. समजलं का? वी नीड रिएक्टिव्ह पॉवर. ह्याला तुम्ही कसं समजू शकताय? समजा आपले म्हणजे लोक काम करतात, समजा घर बांधायचं काम चाललंय, ठीक आहे, तिथं जो एक व्यक्ती काम करणार आहे, विटा न्यायचे आहेत, वाळू न्यायचे, ठीक आहे, ते काम करणार आहे. आपण त्याला पैसे कशावरनं देणार? तो किती काम करतोय ह्याच्यावर देणार, बरोबर? तो किती काम करतोय, समजा त्यांना त्याची दिवसात एक भिंत बांधू शकतोय, तो बांधत असेल तर त्याला आपण दिवसाचे जे त्याची ठरलेली अमाऊंट आहे तेवढी देणार, ठीक आहे. किंवा आपण काय म्हणणार, एक भिंत बांधायचे एवढे पैसे, तेवढे पैसे त्याला देणार, तेवढी भिंत कंप्लीट झाली. तुम्ही इथं पैसे त्याला कुठल्या बेसिसवर द्यायला आलाय? तो किती काम करतोय ह्याच्या बेसिसवर द्यायला आलाय, बरोबर? दॅट इज ऍक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेशन. समजलं? ऍक्टिव्ह पॉवरचं कॅल्क्युलेशन. वर्क डन किती होतंय, ऍक्च्युअल वर्क डन किती होतंय, त्याच्या अमाऊंट मध्ये किती पॉवर लागते, दॅट इज ऍक्टिव्ह पॉवर. आता मला सांगा, ते काम करायला त्याला जेवायला लागणार आहे ना, सकाळी त्याला जेवण करायला लागणार आहे, दुपारी जेवण करायला लागणार आहे, रात्री घरी गेल्यानंतर जेवण करायला लागणार आहे, रात्री घरी गेल्यानंतर केला तर तो दुसऱ्या दिवशी काम करायला येणार, बरोबर? ते जेवण म्हणजे दॅट इज रिएक्टिव्ह पॉवर. समजलं? आता जरी एखाद्यानं म्हटलं की सिस्टम मध्ये रिएक्टिव्ह पॉवरची गरज नसत्या, त्याला हे एक्झाम्पल सांगायचं, म्हणायचं जे काम करणारे आहेत ना त्यांना जेवण देऊ नका, बघा होते का ऍक्टिव्ह, म्हणजे वर्क डन होते का बघा म्हणायचं. तसं आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला पण एका शिक्षकांनी असं शिकवलं, आम्ही बी मान्य केलं ते त्यावेळी. रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे काय? लोड पासून सोर्स कडे जाते पॉवर, सोर्स पासून परत लोड कडे येत्या, लोड पासून परत सोर्स टू लोड ऑसिलेट होत राहत्या, त्याचा काही यूज नसतोय, त्यामुळे ती युजलेस पॉवर आहे. बरोबर, रिएक्टिव्ह पॉवर युजलेस पॉवर. ओके, मग टोटल पॉवर मध्ये त्याचं कॅल्क्युलेशनला का घेतात? त्यावेळी विचारलं नाही आम्ही, एक्सेप्ट केलं. नंतर जसा अभ्यास झाला तसं कळालं की तसं नाही होत, की ऍक्टिव्ह पॉवर फ्लो साठी रिएक्टिव्ह पॉवरची गरज लागते. त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे. काम करायला आपल्याला जे जेवायला लागतं ना, ते म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर. तसं सिस्टम मध्ये ऍक्टिव्ह पॉवर जर फ्लो करायची असेल मला वन एंड टू अनदर एंड, तर ते फ्लो करण्यासाठी मला जी पॉवर खर्च करायला लागते, जी पॉवर सिस्टमला द्यायला लागते, दॅट इज रिएक्टिव्ह पॉवर. आणि रिएक्टिव्ह पॉवर ही कशासाठी येते? की फ्लक्स जिथं जिथं ओरिजिनेट करायचा असतो आपल्याला, जिथं जिथं फ्लक्स ओरिजिनेट करायचा असतो, तिथं तिथं रिएक्टिव्ह पॉवरची नीड असते, बरं का. आता फ्लक्स कुठला? मॅग्नेटिक फ्लक्स. दोन फ्लक्स आहेत परत, मॅग्नेटिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स जिथं जिथं तयार होणार आहे तिथं तिथं रिएक्टिव्ह पॉवरची गरज लागते. ओके, समजलं का? तिथं तिथं रिएक्टिव्ह पॉवरची गरज लागते. समजलं? आणि म्हणजेच कोण आहे त्याचा? इंडक्टर. इंडक्टर मध्ये काय होतं? त्याच्या भोवती मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होतोय, म्हणजे इंडक्टरला रिएक्टिव्ह पॉवरची गरज आहे. आणि जे एलिमेंट इलेक्ट्रिक फ्लक्स तयार करतात ते काय करणार? रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करणार. ओके, ह्यांच्यात असं रिलेशन असते. आणि व्हाईस वर्सा पण ट्रू आहे, बरं का. जरा मी तुम्हाला ते डायजेस्ट व्हायला वेळ देतो. आपण सगळीकडं इलेक्ट्रिक फ्लक्स बद्दलच म्हणजे त्याला एक रेफरन्स मानलाय की इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे इतर रिएक्टिव्ह पॉवरची गरज आहे, ठीक आहे.
मग इलेक्ट्रिक फ्लक्स तयार करायचा असेल तर आपल्याला सॉरी मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे रिएक्टिव्ह पॉवरची गरज आहे. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे आणि इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे तो मॅग्नेटिक फ्लक्स तयार करायला जो फ्लक्स लागतोय तो म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स देतो कोण? कॅपॅसिटर. समजलं? आता समजा तुम्ही असं म्हणला की इलेक्ट्रिक फ्लक्स तयार करायचा आहे मला, तर इलेक्ट्रिक फ्लक्स तयार करायला देणार कोण? मॅग्नेटिक फ्लक्स. पण आपण इलेक्ट्रिक फ्लक्सवर कुठले इक्विपमेंट डिझाईन करत नाही. मी तुम्हाला म्हणलं फॅनचं जे वर्किंग आहे ते मॅग्नेटिक फ्लक्सवर आहे ना की इलेक्ट्रिक फ्लक्सवर. जर समजा फॅन तुम्हाला इलेक्ट्रिक करू शकता तुम्ही बरं, फॅन जर तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्सवर काम करणारा जर डिझाईन करायचा असेल तर तुम्हाला म्हणलं ना की 2 मजली जे घर आहे, 2 मजली घर, त्या घराच्या वरच्या छतावर एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची आणि खालच्या बेसमेंट म्हणजे खालच्या फ्लोअरवर दुसरी पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची. लक्षात आलं का? आणि मध्ये 2 फ्लोअरचा गॅप. एवढी स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड तयार करायची आणि त्याच्यामध्ये रोटर ठेवायचा आणि तो रोटर फिरणार आणि त्याचं वारं येणार एवढं. मशीन केवढी झाली? 2 मजली घरा एवढी. त्याचं वारं केवढं येणार? आता या फॅनमुळे जेवढं वारं येते तेवढंच येणार. समजलं का? एवढा फरक आहे. मग आपण ते वापरायचं का तसले फॅन? हा, एक फॅन विकत घ्यायला 1 गुंठा जमीन विकायची, हो की नाही? ओके. म्हणून आपण इलेक्ट्रिक फ्लक्स वरचे फॅन तयार करत नाही. लक्षात घ्या. सांगितलं का मी तुम्हाला? परत एकदा रिव्हिजन. का? कारण एनर्जी डेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड मधली एनर्जी डेन्सिटी फार जास्त आहे, म्हणून डिव्हाइसेस फार कॉम्पॅक्ट होतात. इलेक्ट्रिक फील्ड मधली जी एनर्जी डेन्सिटी आहे ती फार वीक आहे, त्याच्यामुळं त्याला इक्विपमेंट मोठे लागतात आपल्याला. ठीक आहे, साईज मोठी लागते, असं आहे. म्हणून बघा इथं परत या पॉइंटला येऊ. मिड पॉइंट कॅपॅसिटर, मिड पॉइंट कॉम्पेन्सेशन जे दिले ते कॉम्पेन्सेशन कॅपॅसिटर काय करतो? रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करतोय. सिस्टम मध्ये ऍड करायला लागला रिएक्टिव्ह पॉवर. रिएक्टिव्ह पॉवर ऍड करायला लागला म्हणजे या रिएक्टिव्ह पॉवर ऍडिशन मुळे काय होणार? जे जनरेटर साइडला जे स्टेटर आणि रोटर पोल्स आहेत त्यांच्यात स्ट्रॉंग बॉन्डिंग तयार होणार आहे, तिथे स्ट्रॉंग इंटरलॉकिंग तयार होणार, ते हलणार नाही इझिली. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो ह्याला म्हणतो मॅग्नेटिक इनर्शिया, म्हणजे इनर्शिया म्हणायचं त्याला. मॅग्नेटिक फील्ड मधला इनर्शिया तो स्ट्रॉंग असतो, तिथे स्ट्रॉंग बॉन्डिंग असते. लक्षात आलं? तर हे असं आहे. ओके, इथपर्यंत कळालं? ठीक आहे. ओके, थांबूया आपण इथं. त्याच्या पुढे एक पॉइंट आहे पण तो उद्याच्या लेक्चरला बघू. उद्याच्या लेक्चरला आता म्हणजे हे जर तुम्हाला कळालं आजचं, तर तुम्हाला पुढच्या कोणत्याही पॉइंट मध्ये काय डाऊट येणार नाही. आजचे जे एक्झाम्पल सांगितले मी 2-3 वेळेला सांगितले, रिपीट केले, ते एक्झाम्पल समजणं तुम्हाला फार गरजेचं आहे. ठीक आहे, कारण ज्यावेळी ही सिस्टम मध्ये तुम्ही वेगवेगळ्या ज्या अॅनॉलॉजी आहेत त्या अॅनॉलॉजी तुम्ही इमॅजिन करणार त्यावेळी तुम्हाला ते एक्झाम्पल पॅरलली आठवायला पाहिजेत काय असतं ते. ठीक आहे, ओके. उद्या डिस्कस करू आता उरलेला पार्ट. थांबूया आपण.